व्हिडिओ मी मुद्दामून बनवते. क्लासमध्ये तर मी नेहमी बोलत असते, सांगत असते, मोटिवेशन देत असते. पण माझे काही अनुभव स्वतःचेही सांगत असते. ज्या चुका मी केल्या त्या पुढच्या माझ्या स्टुडंटनी करू नयेत, असं मला वाटतं. आणि स्टुडंट माझ्यापेक्षा खूप वयाने आहेत. माझ्या वडिलांचे, आजोबांच्या वयाचे स्टुडंट आहेत. त्यामुळे असं नसतं की खूपच वयाने मोठा सीनियर म्हणजे शिक्षक आणि मी कोणाची तरी स्टुडंट आहे. आणि या अनुभवातून जे पुढच्या स्टेज मागचे शहाणे असं आपण म्हणतो, त्याच पद्धतीने एक छोटासा प्रयत्न करते. हे तुम्ही मोटिव्हेशन, इन्स्पिरेशन म्हणून घेऊ शकता. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घडत असतं. अपयश येतं, जातं. पण तुम्ही शारीरिक आणि मानसिक स्थिती जर का बॅलन्स करून पुढे गेलात, तर तुम्ही कधीच आयुष्यात मागे नाही थांबत. सुख आहे तरच दुःखाची किंमत समजणार आहे. आणि जर सुख असेल आणि दुःख नसेल, तर आपल्याला ते सुखही दुःख वाटतं. त्यामुळे हे नाण्याच्या 2 बाजू आहेत. काही काळाने सुखानंतर दुःख येतं. दुःख जास्त वेळ नाही राहत. नंतर सुख येणारच आहे. पण त्यावेळेस तुम्ही स्वतःला कसं सावरताय? सिम्पथी घेऊ नका. तुम्ही स्वतःसाठी खंबीर आहात, परिपूर्ण आहात. इथे कुणालाही देवाने जन्म दिलाय. त्याला सर्व्हाईव्ह करण्यासाठी तेवढं टॅलेंट पण आहे. तेवढी शक्ती दिलेली आहे. युनिव्हर्स प्रोव्हाईड्स धिस एनर्जी. आपल्याला गरज नाहीये कोणापुढे हात पसरण्याची, कोणाकडून सिम्पथी मिळवण्याची, आधाराची. तुम्ही एकटे, स्वतः परिपूर्ण आहात. कृपया दुसऱ्यांवरती अवलंबू नका. अवलंबून राहिलात तर न जाणे या जगामध्ये चांगलेही आहेत आणि वाईटही आहेत. जर तुम्हाला सपोर्ट देणारे कोणी गुरुवरे मिळाले, खूप उत्तम. तुम्ही नशीबवान आहात. पण तिथेच काही जर का वाईट संगत लावणारे किंवा वाईट मार्ग दाखवणारे मिळाले, तर आयुष्य खूप दुःखद आहे. बेकार होऊन जाईल. एकदाच आयुष्य भेटतं. मनापासून जगा, स्वच्छंदी जगा. खूप सुंदर अनुभव घ्या. चांगल्या माणसांशी जगा. चांगल्या माणसांच्या संपर्कात राहा. कृतज्ञ राहा. छोटे असू द्यात, मोठ्या असू द्यात. छोट्या गोष्टी करा, मोठ्या गोष्टी करा. पण कृतज्ञ राहा. तुमचे कर्म चांगले असतील, तर फळ नक्की चांगलं भेटतं. फक्त हार मानू नका. जगत राहा. सर्वांना आनंद देत राहा. हसत राहा आणि निरोगी राहा. धन्यवाद.